नमस्कार मित्र हो. आज आपण श्री स्वामी समर्थांच्या कृपेची एक हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत. ही कथा आपल्याला श्रद्धा आणि विश्वास, त्याचप्रमाणे नामस्मरणाचे महत्त्व काय आहे याचे महत्त्व सांगते. एका गावामध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. तो रोज सकाळी उठून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा. जमेल तशी स्वामींची सेवा करायचा, कारण त्याच्याकडे वेळ नव्हता. अतिशय गरीब होता आणि शेतीची कामं करत असताना त्याला काही स्वामींची सेवा करणं जमत नव्हतं. पण जमेल तशी तो स्वामींची सेवा करत होता आणि आपल्या कामात तो मग्न असायचा. परिस्थिती अत्यंत कठीण होती. कर्जाने गांजलेला, घरात दारिद्र्य आणि सतत काही ना काही अडचणी, यामुळे तो खूप त्रासला होता. एक दिवस असंच तो येता जाता स्वामींना नमस्कार करायचा. एक दिवस असाच तो स्वामी रस्त्याने चालले असताना हा कामावरून शेतावरून घरी येत होता. तो स्वामींच्या जवळ जाऊन नमस्कार करतो आणि निराश होऊन स्वामींना म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे काही मार्ग उरलेला नाही. मी खूप त्रासलेलो आहे, दारिद्र्याने गांजलेलो आहे, कर्जबाजारी आहे. काय करूस मला सुचत नाही. आता काय करावे बरं? माझ्याकडे कुठलाच मार्ग उरलेला नाही. तुम्हीच आत्ता काही ते माझा आधार आहात, असं म्हणाला. स्वामींना नमस्कार केला आणि तो घरी निघून गेला. रात्री जेवण खावण झाल्यानंतर तो झोपी गेला. त्या रात्री त्याला स्वप्नामध्ये स्वामी समर्थांचे दर्शन झाले आणि स्वामी त्याला म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मात्र तुझी श्रद्धा सोडू नकोस, असं त्यांनी स्वप्नामध्ये त्याला सांगितलं. थोड्या वेळाने त्याला जाग आली. हे कसं काय हे आपल्याला स्वप्न पडलं, हे कसं काय आपल्याला स्वप्न पडलं असं त्याला वाटायला लागलं. आपण स्वप्नामध्ये स्वामीने आपल्याला असं काय दर्शन दिलं आणि आपल्याला असे का म्हणाले, असे प्रश्न त्याच्या मनामध्ये पडले. पण त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत झोपी गेला. सकाळी लवकर उठला. आपली नेहमीची त्याने त्याची कामे आटपली आणि पुन्हा तो स्वामींच्या दर्शनासाठी भक्तिभावाने गेला. असं रोज त्याचं चाललं होतं. त्याला वाटत होतं की स्वामींना सांगावं, मला असं असं स्वप्न पडलं. पण त्याने विचार सोडून दिला. पण या स्वप्नामुळे काय झालं की त्याचं जे काम होतं की नाही, ते काम तो अधिक उत्साहाने करायला लागला. म्हणजे पूर्वी शेतात जो काम करत होता त्याही अधिक जोमाने तो शेतात काम करायला लागला. आणि काही दिवसांनी त्याच्या शेतामध्ये भरघोस पीक आले. या भरघोस पिकामुळे त्याची जी जुने कर्ज होती ती त्यांनी फेडली आणि घरामध्ये सुख समाधान आले. त्यामुळे खूपच तो आनंदी झाला. आता कथेतला खरा चमत्कार काय होता? पैसा होता का? तर नाही. खरा चमत्कार काय होता? त्याच्या मनामधली भीती. म्हणजे तो काम करायचा, पण काय व्हायचं, सतत भीती असायची की आपल्या शेतात धान्य पिकेल की नाही, कर्ज काढलेलं फिटेल की नाही, अशा प्रकारची त्याच्या मनामध्ये भीती असायची. किंवा कर्ज कोणत्या प्रकारे फेडू, कुठून पैसा आणू,
अशा अनेक समस्या त्याच्यापुढे होत्या आणि त्यामुळे त्याच्या मनात कायम भीती असायची आणि त्याची भीती नाहीशी करणं हे गरजेचं आहे स्वामींनी ओळखलं होतं आणि म्हणून स्वामींनी त्याला स्वप्नात दर्शन देऊन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, श्रद्धा ठेव असं सांगितलं. आणि म्हणून त्याने त्या स्वप्नाचा मनात अर्थ धरला की आपण विश्वास ठेवूया स्वामींवर, स्वामी आपल्याला कधी ना कधी मदत करतील. म्हणजे त्याचा विश्वास होता की स्वामी आपल्याला कधी ना कधी याचा चमत्कार घडवतील. फक्त हो, आपल्या जीवनातही अनेक संकट येतात. कधी आर्थिक अडचणी येतात, कधी कौटुंबिक समस्या, तर कधी मानसिक तणाव. अशा वेळी आपल्याला या गोष्टीतून एकच संदेश मग घेता येईल. तो कोणता? की आपल्या कामावर विश्वास आणि कुठल्याही कामाची भीती बाळगायची नाही. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने स्वामींचे नाम घेतो त्यावेळी आपल्या मनाला धैर्य मिळतं, विश्वास मिळतो आणि संकटांना सामोरे कसे जावे किंवा संकटाच्या वेळी आपण ठामपणे कसे उभे राहायचे याची शक्ती मिळते. म्हणजेच यावरून स्वामी समर्थ हे केवळ चमत्कार करणारे संत नव्हते, तर भक्तांच्या जीवनामध्ये आत्मविश्वास जागृत करणारे सद्गुरू होते. नेहमी भक्तांना कर्म, श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग त्यांनी दाखवला आणि म्हणून त्याचं फळ या शेतकऱ्याला जसं मिळालं तसं आपल्यालाही जर मिळायला हवं असेल तर तेवढ्याच निष्ठेने, विश्वासाने पण स्वामीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांची सेवा किंवा त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. तर शेतकऱ्यासारखे आपलेही दिवस यायला काही वेळ लागणार नाही आणि म्हणून दररोज आपण कुठलंही काम करत असू नसू आपल्या तोंडामध्ये स्वामींचं नाम, स्वामी नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत राहा. मनापासून स्वामींना प्रार्थना करा. योग्य काम करत राहा, कर्म करत राहा आणि स्वामींची कृपा योग्य वेळी आपल्यावर होणारच आणि याचा आपल्याला अनुभव येणारच. म्हणजे जिथे श्रद्धा तिथे स्वामी असतातच आणि जिथे स्वामी आहेत तिथे मनशांती, विश्वास आणि यश हे असतंच. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये स्वामींना किती आपण भजतोय, किती नामस्मरण त्यांचं करतो याला जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून आपण असा विचार करूया की जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल किंवा आपण काम करत असताना रिकामं मन ठेवायचं नाही, तर त्यावेळी आपण आपलं नामस्मरण चालू ठेवायचं आहे, स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आणि आपलं काम करत राहायचं आहे. नक्कीच आपल्याला स्वामी हात देतील आणि आपल्यावर कृपा करून त्यांच्या बाळाचा ते काय करतील? उद्धार करतील. अशा प्रकारे आजची ही आपली कथा आपणास कशी वाटली? लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.